वाढत्या नागरिकीकरणाने आणि औद्योगिकीकरणाने चाकण परिसरामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। या नागरिकांना ये-जा करण्यासाठी चाकण बस स्थानक हे सुलभ आणि चांगलं असावं यासाठी बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी आहे। मात्र हे बस स्थानक दिवसेंदिवस असुविधाचं केंद्र बनत चाललेलं आहे। या ठिकाणी आता आपण पाहू शकता की एसटी बसेस नाशिककडून येणाऱ्या बहुतेक एसटी बसेस ह्या सरळ पुणे मार्गे जातात। मराठवाड्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या याच एसटी या ठिकाणी येतात। त्यामुळे प्रवाशांना दोन ठिकाणी धावपळ करावी लागते। प्रवासामध्ये येणं जाणं खूप अवघड जातं आणि धावपळीमध्ये त्रास होतो। आणि असुविधेचं केंद्र या ठिकाणी अवैध पार्किंग, बाजार, पथारी व्यावसायिक, हातगाडेवाले, रिक्षावाले यांचाही या ठिकाणी खूप मोठा सुळसुळाट पाहायला मिळतो। ठिकाणी आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। काय सांगाल तुम्ही, काय अडचण आहे नक्की तुमची? आता कसं आहे, इथं आम्ही सगळे ये जा करत असतो काय पण इथं महिलांना किंवा असे वयस्कर लोकांना बसायला सुद्धा जागा नाहीये। किंवा बाथरूमला जरी गेलं तरी आता इथं बाथरूम जवळ इथून 100 फुटावर लांब आहे, पण एवढा वास इथं येतोय की विचार करून बाथरूम मध्ये कसं असेल। एखाद्या महिलेला अर्जंट लागले तर त्यांना जायचं कुठं, किंवा पुरुषांनी म्हणा म्हाताऱ्यांनी बसायचं कुठं। आता पलीकडे बघा तुम्ही, शेजारी दोन बेवडे झोपलेले, पण त्यांना काय घेणं नाही। सर्वसामान्य माणूस उभा राहू किंवा काय वाटतं की म्हातारे माणूस बघा बिचारी इकडे बसले, ते खरंच बसायला जागा आहे का ती? त्यांचा पण कुठेतरी विचार केला पाहिजे। इथं शासनाला एवढंच म्हणणं बस। धन्यवाद। नक्कीच प्रवाशांना बसण्यासाठी असुविधा आहे। स्वच्छतागृहाचाही प्रॉब्लेम आहे आणि कचऱ्याचाही अडचण खूप मोठी आहे। आपल्यासोबतील स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, कधीपासून अडचण आहे याबाबत तुम्ही कधी पाठपुरावा केला आहे का? यापूर्वी आम्ही सर्वांनी इथं कमिटीच्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही पाठपुरावा केला होता, परंतु त्याच्या कसल्याही प्रकारचं सोल्युशन झालेलं नाहीये। खरं तर इथं आम्हाला खूप, आम्ही कमर्शियल लोक बी आहोत आणि प्रवासी बी लोक इथे येतात, परंतु प्रवाशीपेक्षा इथं इतर दारू पिणारे किंवा लावारिस लोक असे कधी तर एकदा 2-3 असे केसेस झालेले आहेत की लावारिस डेड बॉडी आम्हाला इथं भेटलेली आहे। आणि आम्ही इथं व्यावसायिक असल्यामुळं त्याचा पाठपुरावा सर्व पोलिसांना किंवा आमच्याशी, आमचा त्यांचा काही संबंध नसताना आम्हाला यातना भोगावा लागत आहे। आणि इथूनचे लोक दारू बी पिणार आणि इथंच घाण करणार, इथंच लघवी करणार, इथंच आहे। आणि सकाळी चालायच्या नंतर परत मग त्याची साफसफाईला लोक आम्हाला ते करावं लागतं। म्हणजे अत्यंत आम्हाला त्रास आहे। प्रवाशांना बी त्या लोकांचा खूप त्रास आहे। त्याच्यासाठी आम्हाला काय जर शासनाकडून थोडीफार या एसटी स्टँडच्या कर्मचाऱ्यांना किंवा आमच्यासाठी थोडी मदत झाली तर बरं होईल। नक्कीच नागरिकांचं असं मागणी आहे की वरिष्ठ पातळीवरती शासनाकडून याची दखल घेतली गेली पाहिजे। काय सांगाल तुम्ही, इथे एक स्थानिक व्यावसायिक आहात, रोज काय समस्यांचा त्रास करावा लागतो तुम्हाला? साहेब, माझं नाव सचिन राक्षे आहे। मी इथं स्थानिक दररोज माझं इथं शॉप असल्यामुळे मी कंटिन्यू असतो इथं। हे बेवडे आणि जे जे हे दारू पिऊन जे झोपतात ना, त्यांचा नाक त्रास सहन करावा लागतो। दुसरी गोष्ट, वरती हॉस्पिटल आहे लहान मुलांचं, चिरंजीव हॉस्पिटल आहे। चिरंजीव हॉस्पिटलला जाण्यासाठी जे काही लोक येतात, म्हणजे पेशंट घेऊन येतात, ते लहान मुलांना वर घेऊन जातं त्यांना येत नाही। इथं बेवडे आवडे झोपलेले असतात। आणि दुसरी गोष्ट, त्यांना इथून जाता पण येत नाही। आणि एक इमर्जन्सी पेशंट असेल तर त्यांना तो नाक त्रास सहन करावा लागतो। डॉक्टरांनी किंवा आम्ही स्थानिकांनी सर्वांनी वारंवार सूचना केल्या प्रशासनाला, पण प्रशासनाने त्याचा काही दक्षता घेतलेली नाहीये। तर माझी एक विनंती आहे की प्रशासनाने, आणि दुसरी गोष्ट, इथं एक पोलीस सिक्युरिटी दिला होता आम्हाला। इथं आम्ही त्यांच्यासाठी एक केबिन पण दिली एसटी महामंडळाने, एक पोलीस पण दिला होता, पण ते एक 4 ते 5 दिवस ते फक्त इथं हजर राहिले, त्यानंतर ते इथं हजर राहिलेले नाही। तिथं जर एखादा पोलीस कॉन्स्टेबल किंवा एखादा अधिकारी असेल किंवा एखादा माणूस असेल त्यांचा, तर हे कमी व्हायला वेळ लागणार नाही। एसटी बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला हाकेच्या अंतरावरती 2 पोलीस ठाणे आहे। उत्तर आणि दक्षिण अशी 2 चाकण पोलीस ठाणे आहेत। मात्र या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालण्यासाठी पोलीसही इथं उपलब्ध होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना विचारूया की काय अडचण आहे नक्की तुमची या ठिकाणी? इथे एसटी साठी जेव्हा येतो बराच वेळ थांबावं लागतं। वॉशरूमची अजिबात सोय नाही, प्रचंड घाण आहे इथं। आजूबाजूला सुद्धा प्रचंड घाण असल्या कारणाने इथं थांबणंही असह्य होतं। वास, कचऱ्याचा वास, परत येणं जाणं सुद्धा असह्य होतं। इथे यायचं कसं हाच प्रश्न येतो एसटीला, आणि थांबण्याचा तर प्रश्नच येत नाही। इथे 5 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही। आता सुद्धा तुम्ही बघू शकता, खाली बॅग ठेवायसाठी जागा नसते, प्लस दारुडे इकडे तिकडे फिरत असतात।
चोऱ्या माऱ्या होत असतात. त्यामुळे काहीच इथे कसलीच सोय नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की इथले दारू पिणारे लोक सगळ्यात महत्वाचे आधी कमी व्हायला पाहिजे. नक्कीच नागरिकांनी अगदी एसटी बस स्थानकाचा समस्यांचा पाडा या ठिकाणी वाचलेला आहे. वरिष्ठ पातळीवर राज्य सरकारने किंवा राजगुरुनगर डेपोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन तातडीने या समस्याचे निराकरण करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चंद्रकांत मानेकर, LS मराठी, चाकण, पुणे.